तर विनायक राऊत प्रकरणी संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया समोर आलेली आहे। ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होणं हे संशयास्पद आहे असं म्हणत त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे। असे सर्व गुन्हे ठाण्यात दाखल होतात असं सुद्धा वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं। संजय राऊत यांची प्रतिक्रिया पाहूच। मात्र विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांसमोर येऊन गिरिजा राऊत यांच्या आरोपांना उत्तर दिलेली आहेत। गिरिजा यांच्याकडून कोट्यवधींची मागणी होत आहे असं विनायक राऊत यांनी म्हटलेलं आहे। 12 कोटी मागितले गेलेले आहेत। फ्लॅट दरमहा 5 लाखांची सुद्धा मागणी केलेली आहे असं सुद्धा विनायक राऊत यांनी म्हटलंय। मागणी मान्य न केल्यानं खोटी तक्रार दाखल केली आहे असाही आरोप विनायक राऊत यांनी केलाय। तर विनायक राऊत यांनी सुनेच्या आरोपांचं खंडन केलं। मी आणि माझ्या कुटुंबियावर लावलेले जे आरोप आहेत हे निकालच खोटे आहेत। दुर्दैवाने गीतेश राऊत यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ह्या मागच्या 3 वर्षापासून त्यांच्याबरोबर राहत नाही आहेत आणि त्यांनी तक्रारीमध्ये जे लिहिलेलं आहे की 2018 ते 2022 माझ्यावर अशा पद्धतीची अघोरी कृत्य केली जात होती आणि त्यामध्ये त्या तक्रारीमध्ये हेही लिहिलेलं आहे की ह्या बाबाबुवांकडे जाताना मी माझ्या आईवडिलांना सुद्धा घेऊन जायचं। मग आईवडील जर तिच्याबरोबर होते आणि 2018 आणि 22 ह्या कालावधीमध्ये जर असे प्रकार होत होते तर ताबडतोब त्यांनी तक्रार का केली नाही? गिरिजा राऊत यांनी DVची सूट फाईल केलेली आहे गेल्या महिन्यामध्ये आणि त्याच्यापूर्वीसुद्धा आमचे वकील आणि त्यांचे वकील यांनी ह्यामध्ये तडजोड करावी DVमध्ये यासाठी काही बैठका घेतल्या होत्या। पहिल्या बैठकीमध्ये तिने 5 करोड रुपये मागितले आणि 3 रूमचा घर मागितलं, 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ॲटोमॅटिक गाडी मागितली आणि तो फ्लॅटसुद्धा विथ टेरेस फ्लॅट असायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली। दरमहा 2 लाख रुपये त्याशिवाय खर्चाला मिळाले पाहिजे अशी मागणी केली होती। आम्ही ती मान्य केली नाही। हे 12 करोड रुपये मागितले DVच्या नोटीसमध्ये आणि त्याशिवाय दरमहा 5 लाख रुपये खर्च मागितलं, त्याशिवाय घर आणि गाडी ही मागणी तर कायमच ठेवलेली आहे आणि ही मागणी मान्य होणार नाही हे गृहीत लक्षात ठेवून तिने अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप आमच्यावर केलेले आहेत आणि ते आम्हाला मान्य नाहीत। आम्ही ही बाब आता पूर्णपणे न्यायालयाच्या अखत्यारीमध्ये आहे। आम्ही सुद्धा न्यायालयामध्ये गेलेलो आहोत। तर विनायक राऊत प्रकरणी संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया समोर आली आहे। ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होणं हे संशयास्पद आहे असं म्हणत संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे। असे सर्व गुन्हे ठाण्यातच का दाखल होतात असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। बघा, हा त्यांचा एक विषय वेगळा आहे। मला वाटतं त्याच्यावर त्यांनीच बोलायला पाहिजे। ज्या विषयाविषयी माझ्याकडे माहिती नाही, हा काय राजकीय विषय नाही आहे, हा त्यांचा एक कौटुंबिक विषय नाही बनवू द्या। विरोधक कोणत्या विषयाला राजकीय वळण देऊ शकतात, पण मला वाटतं स्वतः विनायक राऊत या विषयावरती बोलण्यासाठी समर्थ आहे। गुन्हा ठाण्यामध्ये नोंद करण्यात म्हणूनच संशयास्पद आहे। संशयास्पद असं का म्हणतं? ठाण्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात, ठाण्यामध्येच। तर प्रत्येक बाबतीमध्ये खोटं बोलून आमचा विश्वासघात केला, 7 वर्ष माझा छळ केला, पती गीतेश आणि राऊत कुटुंबाकडून छळ झाला असं गिरिजा राऊत यांनी माध्यमांसमोर येऊन म्हटलेलं आहे। संसार चांगला चालावा म्हणून आतापर्यंत तक्रार केली नव्हती। पैशाने फ्लॅट मागितल्याचा आरोप धादांत खोटा आहे। गिरिजा राऊत यांनी पत्रकार परिषदेमधून ही उत्तरं दिलेली आहेत। विनायक राऊत यांनी अगोदर हे आरोप केले होते, त्या आरोपांना उत्तरं दिली आहेत। तर 2017 आणि 2018 पर्यंत कोणतेही शारीरिक संबंध नव्हते नवऱ्यासोबत असंही त्यांनी म्हटलं। राऊत कुटुंबानं अघोरी कृत्य केल्याचा सून गिरिजांनी गंभीर आरोप केलाय। तर काही वेळापूर्वी आधी विनायक राऊत यांनी माध्यमांसमोर येऊन काही गोष्टी या स्पष्ट केल्या आणि या त्यांच्या आरोपांना त्यानंतर गिरिजा राऊत यांनी माध्यमांसमोर येऊन उत्तरं दिली।